नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कालच मराठ्यांचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे. आपल्याला सरकारने आरक्षण दिलं आहे आणि जे ह्यापूर्वीच व्हायला हवं होतं, मराठ्यांना त्यांचा हक्क हा अगोदर मिळायला हवा. पण काही हरकत नाही, वेळ लागला पण आपला हक्क आपल्याला मिळाला. खरं तर पाहता मित्रांनो, हे आरक्षण मराठ्यांना का गरजेचं आहे? का बरं मराठी माणसं या आरक्षणासाठी एवढी तळमळ करीत होती? आपले आदरणीय जरांगे दादा जे उपोषणाला 5 दिवस आझाद मैदानात बसले व त्यांनी आरक्षणाचा हट्ट धरला की मराठ्यांना आरक्षण हे भेटायलाच हवं. याच्या अगोदरही त्यांनी भरपूर आंदोलनं केली, त्याच्यातही उपोषणं झाली. पण कालचा आपला जो ऐतिहासिक विजय आहे ते खरंच फार मोठी आपल्यासाठी एक गोष्ट आहे. तसं पाहता मराठा हा समाज महाराष्ट्रामध्ये हा यांची टक्केवारी किंवा आपल्या समाजाची टक्केवारी ही महाराष्ट्रात जास्त आहे. काही लोकांचं तर असंही म्हणणं आहे की हे जर मेजॉरिटीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यांना कशासाठी आरक्षण हवं. पण ही स्थिती शहराकडून खेड्याकडे बदलत चालते. खेड्यावरचा मराठी माणूस आजही बऱ्याचशा गोष्टींसाठी वंचित आहे. त्याची दैनंदिन जीवनाचा जो संघर्ष आहे तो फार आहे. कारण तो एक तर पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीतूनच त्याचं उत्पादन निघतं, त्याला 2 पैसे शेतीतूनच मिळतात. आणि त्याची जर आर्थिक स्थिती जर पाहिली तर ही फार बिकट आहे. त्यावरूनही त्याला ह्या सर्व गोष्टींना तोंड देता देता समाजातही वावरायचं आहे. कारण की तो मराठी समाजाचा आहे. एक समाज ज्याचा प्रतिनिधी म्हणून त्याला त्या समाजात वावरायचं आहे. आणि आजच्या परिस्थितीत बघता आपले हे राजकारणी लोक त्यांचे धाबे त्यांचे दुकानं चालवण्यासाठी आज आपल्या ह्या मराठी लोकांचा उपयोग करत आहेत. त्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे कधी बघितलं नाही. त्यांचा कशातून उद्धार होईल, आपण कोणते निर्णय केले पाहिजे गावखेड्यांमध्ये की जेणेकरून हे जे माणसं आहेत खेड्यातले तरुण वर्ग आहे त्यांना याच्यातून आर्थिक लाभ भेटेल. हे आजपर्यंत कधी काही झालेलं नाही. जे मराठी नेते आहेत ते आपसातच भांडण्यात त्यांचा पूर्ण वेळ, त्यांचं पूर्ण राजकारण त्यांनी ह्या मराठी समाजाभोवती खेळलेलं आहे. आणि या मराठी समाजाला बऱ्याचशा शासकीय निर्णयांपासून वंचित ठेवलेलं आहे. आणि काल मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणामुळे